गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सॅब प्रिन्सिपल्स, पियर्सन सॅब प्रिन्सिपल, आणि सोबतच आपण या सॅब प्रिन्सिपलचे ॲप्लिकेशनसुद्धा पाहणार आहोत. तर बघूया पियर्सन सॅब प्रिन्सिपल. आता SHAB या शब्दामध्येच S फॉर सॉफ्ट आणि H फॉर हार्ड, सॉफ्ट अँड हार्ड, A फॉर ॲसिड आणि B फॉर बेस, म्हणजेच सॉफ्ट अँड हार्ड, ॲसिड अँड बेस. तर पियर्सनने हे सॅब प्रिन्सिपल मांडलेलं आहे, म्हणून पियर्सन सॅब प्रिन्सिपल असं त्याला म्हटलं जातं. द टिपिकल लेविज ॲसिड बेस रिॲक्शन कॅन बी जनरलाइज ॲज A plus B. A is a Lewis acid, that means electron pair acceptor, and B is a Lewis base, that means it is the electron pair donor. When the A and B combine with each other, then it gives the formation of AB, adduct or a complex. A concept known as a principle of soft and hard, acid and bases, abbreviated to a SAB principle, is very helpful in making a prediction of the stability of a complex. That means this SHAB principle is used to predict the stability of a complex. This principle was proposed by Ralph G. Pearson in 1963. According to this principle, the complex AB is most stable. According to this principle, the complex AB is the most stable when A and B are either both soft or both hard. म्हणजेच या प्रिन्सिपलच्या मते किंवा पियर्सन्स या प्रिन्सिपलच्या मते एखादं कॉम्प्लेक्स स्टेबल केव्हा राहील, तर ज्या वेळेस त्या कॉम्प्लेक्समध्ये यूज होणारं ॲसिडिक पार्ट आणि बेसिक पार्ट दोन्ही एकतर सॉफ्ट असेल किंवा हार्ड असेल. व्हेन द A and B, that means acidic part and basic part, are either both soft or both hard, then the complex AB is the most stable complex. After that, he says that the complex is the least stable when one of the reactant, namely A and B, is a very hard and other one is a very soft. That means जर AB या कॉम्प्लेक्समधला समजा ॲसिडिक पार्ट सॉफ्ट असेल आणि बेसिक पार्ट हार्ड असेल, किंवा ॲसिडिक पार्ट हार्ड असेल आणि बेसिक पार्ट सॉफ्ट असेल, अशा वेळेस तयार होणारं जे कॉम्प्लेक्स आहे ते लिस्ट स्टेबल राहील. म्हणजेच पियर्सन सॅब प्रिन्सिपलमध्ये नेमकं काय सांगितलं की जर कोणत्याही कॉम्प्लेक्समध्ये असणारं जे ॲसिडिक आणि बेसिक पार्ट दोनही जर सॉफ्टच असेल तरी कॉम्प्लेक्स हे स्टेबल राहील. ए आणि बी दोनही पार्ट जर हार्डच असेल तरी ते कॉम्प्लेक्स स्टेबल राहील. परंतु जर एक पार्ट म्हणजे ॲसिडिक पार्ट सॉफ्ट आणि बेसिक पार्ट हार्ड असेल तर कॉम्प्लेक्स लिस्ट स्टेबल राहील. किंवा ॲसिडिक पार्ट हार्ड आणि बेसिक पार्ट सॉफ्ट असेल तरीही जे तयार होणारं कॉम्प्लेक्स आहे हे लिस्ट स्टेबल राहील. म्हणजे बोथ स्पेसीज A and B are either of both are soft or both are hard. This principle also means that if there is a choice of reaction, this principle also means that if there is a choice of reaction between an acid and two bases, समजा एखाद्या वेळेस आपण एक साधीशी रिॲक्शन करून पाहिली की जर एक ॲसिड ठेवला आणि दोन बेसेस ठेवले, एक ॲसिड आणि दोन बेसेस, किंवा एक बेस आणि दोन ॲसिड ठेवलं, तर त्यावेळी नेमकं काय होतं. दिस प्रिन्सिपल ऑल्सो मीन्स दॅट इफ देर इज अ चॉईस ऑफ रिॲक्शन, इफ देर इज अ चॉईस ऑफ रिॲक्शन बिटवीन अन ॲसिड अँड टू बेसेस or between a base and two acid, the hard acid will prefer to combine with
hard bases. That means hard acid will prefer to combine with hard base and a soft acid will prefer to combine with soft base only. Thus more stable complex is formed. जर एखाद्या वेळेस एक ॲसिड आणि त्याच्यासोबत रिॲक्ट करण्यासाठी आपण दोन बेसिस ठेवले असेल किंवा एक बेस आणि त्याच्यासोबत रिॲक्ट करण्यासाठी दोन ॲसिड ठेवले असेल तर तशा वेळेस हार्ड ॲसिड जर असेल तर तो हार्ड बेस बरोबरच कंबाईन होईल आणि सॉफ्ट ॲसिड जर असेल तर तो सॉफ्ट बेस बरोबर कंबाईन होईल. कशासाठी? तर टू प्रिपेअर ऑर टू फॉर्म more stable complex. There are so many applications of SAB principle. The first application of SAB principle is that in predicting the solubility of a compound, म्हणजेच इथे आपल्याला असं म्हणता येईल एखादा कंपाऊंड सोल्युबल का आणि दुसरा कंपाऊंड सोल्युबल का बरं नाही असं जरी आपल्याला शोधून काढायचं असेल किंवा आपल्याला प्रिडिक्ट करायचं असेल सोल्युबिलिटी तर त्यावेळेस या शाब प्रिन्सिपलचा उपयोग होतो. इन प्रेडिक्टिंग द सोल्युबिलिटी ऑफ कंपाऊंड, दिस इज द फर्स्ट अप्लिकेशन ऑफ सॅब प्रिन्सिपल. द सोल्युबिलिटी डिपेंड अपॉन द रिलेटिव्ह स्टॅबिलिटी ऑफ आयोनाइज as well as unionized compound in the solution. Solubility depend upon the relative stability of the ionized as well as unionized compound in the solution. Consider a case HgOH twice and HgS. How former is, that means HgOH twice is soluble in aqueous solution of acid but HgS is not. म्हणजेच इथे आपल्याला असं म्हणता येईल की सोल्युबिलिटी ही रिलेटिव्ह स्टॅबिलिटीवर डिपेंड करते. दुसरी गोष्ट इथे एक उदाहरण घेतलेलं आहे HgOH twice आणि HgS या दोघांची जर आपण ॲक्वेस सोल्युशन ऑफ ॲसिडमध्ये सोल्युबिलिटी बघितली तर आपल्याला HgOH ट्वाईस सोल्युबल आढळून आलं तर HgS सोल्युबल नाही. दिस इज बिकॉज द Hg डायपॉझिटिव्ह आयन इज अ सॉफ्ट ॲसिड व्हाईल द OH निगेटिव्ह आयन इज अ हार्ड बेस. म्हणजे HgOH ट्वाईसमध्ये Hg जो मर्क्युरीचा आयन आहे Hg डायपॉझिटिव्ह आयन हे सॉफ्ट ॲसिड आहे तर OH निगेटिव्ह आयन हे हार्ड बेसिस आहे. मग आता HgOH ट्वाईसमध्ये एक सॉफ्ट ॲसिड आणि दुसरं हार्ड बेस म्हणजे हे जे तयार असलेलं कॉम्प्लेक्स म्हणता येईल आपल्याला किंवा कंपाऊंड म्हणता येईल तो वीकली स्टेबल आहे किंवा लिस्ट स्टेबल कंपाऊंड आहे. बट इन केस ऑफ HgS, Hg is a soft acid and S dinegative is a soft base. That means in HgS both the acidic part and basic part both are soft, therefore it is a stable complex. Evidently HgS is a soft acid soft base will be more stable than the HgOH twice. म्हणजेच इथे HgOH twice पेक्षा HgS हे स्टेबल आहे. का बरं? तर HgSमध्ये Hg आणि S दोनही सॉफ्ट ॲसिड आणि सॉफ्ट बेस आहे त्यामुळे तयार झालेलं कॉम्प्लेक्स हे स्टेबल आहे दॅन दॅट ऑफ HgOH ट्वाईस. का बरं? तर Hgमध्ये सॉफ्ट ॲसिड आहे परंतु हार्ड बेस आहे त्यामुळे ते लिस्ट स्टेबल कॉम्प्लेक्स आहे. इट एक्सप्लेन व्हाय द H2S इज insoluble in acid, why the HgS is insoluble. Sorry, this one is the here some mistakes in molecular formula of HgS. This is the molecular formula of इथे आपल्याला H2 च्या ऐवजी Hg पाहिजे. हां, इट एक्सप्लेन व्हाय HgS is insoluble in acid while HgOH twice is soluble. Now the second application is that in predicting the stability of a complex.
इन प्रिडिक्टिंग द स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स. पहिल्या ॲप्लिकेशनमध्ये आपण सांगितलं इन प्रिडिक्टिंग द सोल्युबिलिटी ऑफ कंपाऊंड. जर कंपाऊंड स्टेबल असेल तर तो इनसोल्युबल म्हणता येईल, आणि कंपाऊंड थोडासा लिस्ट स्टेबल असेल तर तो सोल्युबल झालेला आपण पाहिलेला. नेक्स्ट ॲप्लिकेशनमध्ये इन प्रेडिक्टिंग द स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्सेस. एव्हरी कॉम्प्लेक्स फॉर्मेशन इज ॲन ॲसिड बेस रिॲक्शन with the metal ion acting as a Lewis acid and each ligand act as a Lewis base. Every complex formation reaction is an acid base reaction with the metal ion acting as a Lewis acid and each ligand acting as a Lewis base. म्हणजे कोणत्याही कॉम्प्लेक्समध्ये मेटल आणि लिगंड जे आहेत त्या कॉम्प्लेक्समधलं मेटल आयन हे लेविज ॲसिडचं काम करतं, तर लिगंड जे आहे ते लेविज बेस म्हणून काम करतात. द कॉम्प्लेक्सेस फॉर्म बाय द इंटरॅक्शन्स ऑफ हार्ड ॲसिड अँड हार्ड बेस or soft acid and soft base. If the complex containing both the component acidic and basic are soft, then the complex is more stable, and if the acidic part and basic part are hard, then the complex is also more stable. On the contrary, the complexes with hard soft combinations are less stable. म्हणजेच आपण त्या शार्प प्रिन्सिपलमध्ये सांगितलं होतं की कॉम्प्लेक्स स्टेबल केव्हा असते, जेव्हा त्यामध्ये यूज होणारं मेटल आणि लिगंड दोनही हार्ड असेल तर, किंवा दोनही सॉफ्ट असेल तर कॉम्प्लेक्स स्टेबल. आणि समजा मेटल हार्ड लिगंड सॉफ्ट असेल, किंवा मेटल सॉफ्ट आणि लिगंड हार्ड असेल, तर त्यावेळी तयार होणारं कॉम्प्लेक्स हे लेस स्टेबल किंवा लिस्ट स्टेबल राहील. फॉर एक्झाम्पल म्हणून इथे घेतलेला आहे AgI2 एक्झिस्ट बट AgF2 डज नॉट. दॅट मीन्स AgI2 एक्झिस्ट म्हणजे असतं, परंतु AgF2 तयार होत नाही. व्हाय? बिकॉज Ag पॉझिटिव्ह आयन इज अ सॉफ्ट ॲसिड and I negative ion is a soft base. Ag positive ion is a soft acid and I negative ion is a soft base. That is the soft acid and soft base, whereas Ag positive ion is a soft acid but F negative ion is a hard base. म्हणजेच AgI2 मध्ये Ag आणि I दोनही सॉफ्ट आहेत, परंतु AgF2 मध्ये Ag हे सॉफ्ट आहे परंतु F निगेटिव्ह आयन हे हार्ड बेस आहे. Thus AgI2 is more stable and AgF2 does not exist. The effect of hardness and softness on stability has been put forward. The effect of hardness and softness on stability has been put forward by Irving Williams series of stability. According to these scientists, for a given ligand, the stability of complexes of dipositive metal ion follows the order. मग आता यामध्ये जो इर्विंग विल्यम होता त्याने मेटल आयनच्या स्टॅबिलिटीबद्दल इथे एक सिरीज मांडलेली आहे. त्यामध्ये सांगितलं आहे की according to these scientists, for a given ligand, the stability of complexes of dipositive metal ion साठी स्टॅबिलिटी म्हणजेच डायपॉझिटिव्ह मेटल आयनने तयार केलेलं कॉम्प्लेक्स कोणतं स्टेबल राहील किंवा कोणतं वीक राहील त्याबद्दल थोडीशी आयडिया दिलेली आहे. इथे बेरियम डायपॉझिटिव्ह इज विकर दॅन द इज लेस दॅन द SR डायपॉझिटिव्ह, then the Ca dipositive, then the Mg dipositive, then the Mn dipositive. After this Fe dipositive, CO dipositive, Ni dipositive, Cu dipositive and Zn dipositive. That means the complex formed by the Zn dipositive metal ion is more stable as compared to the other. Now the third application of a SAP principle is in predicting the hardness and softness. If we want to predict the hardness and softness of an acid A, then observe the following equilibrium. Here one of the complex is given AOH negative ion plus B. Suppose this B is a soft base
Suppose this B is a soft base. When the complex AOH negative ion react with B, then the product is obtained AB along with OH negative ion. But this OH negative ion is a hard base. This B is a soft base, but the side product obtained is, that means a replacement of OH negative ion by the B is takes place in the given reaction. In that reaction, the OH of given complex is replaced by the B. That means OH is replaced by this basic part B. Then the new complex AB is formed with the elimination of OH negative ion. If the equilibrium shifts to a right, suppose this equilibrium shift to the right, that means if the forward reaction is takes place, meaning that A has a affinity for soft base B, hence A must be a soft acid. म्हणजे इथं असं म्हणता येईल आपल्याला AOH हा जो कोणता कंपाऊंड किंवा कॉम्प्लेक्स दिलेला असेल त्याची रिॲक्शन जर आपण सॉफ्ट बेस बरोबर केली आणि रिॲक्शन समजा फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये होत असेल तर तशा वेळेस जर आपल्याला प्रॉडक्ट असे मिळत असतील ए बी आणि OH निगेटिव्ह आयन बाहेर पडलं, परंतु कॉम्प्लेक्स तयार झाला, नेक्स्ट कॉम्प्लेक्स तयार झाला ए आणि बीचा, जर सॉफ्ट बेस या ॲसिडिक पार्टशी कंबाईन होत असेल तर याचा अर्थ असा होतो की हा जो ए पार्ट आहे हा सॉफ्ट ॲसिड असेल आणि त्याची रिॲक्शन या सॉफ्ट बेस बरोबर झाली आणि बाहेर पडलेला जो पार्ट आहे हा हार्ड बेस आहे. दॅट मीन्स इन प्रिडिक्टिंग द हार्डनेस अँड सॉफ्टनेस वी यूज अगेन द सॅब प्रिन्सिपल. Now the fourth one application is that in the prediction of coordination of ambidentate ligand or ambident ligand. What is mean by the ambident ligand? The ligand which is unidentate. That means आता इथे ambidentate ligand मध्ये जर एकापेक्षा अधिक डोनर ॲटम प्रेझेंट असेल, जर लिगंडमध्ये एकापेक्षा अधिक जर डोनर ॲटम प्रेझेंट असेल आणि त्यामधला कोणताही एक ॲटम सेंट्रल ॲटमशी लिंक्ड होत असेल तर अशा लिगंडला ॲम्बिडेंटेड लिगंड असं आपण म्हणतो. तर आता इथे दिलेलं आहे बघा, द लिगंड विच इज युनिडेंटेड बट मे कोऑर्डिनेटेड विथ मेटल आयन थ्रू आयदर ऑफ इट्स टू कोऑर्डिनेटिंग ॲटम इज कॉल्ड ॲज द ॲम्बिडेंटेड लिगंड. म्हणजेच एखादं लिगंड आहे जे युनिडेंटेड आहे किंवा मोनोडेंटेड आहे, बट देअर आर टू डोनर ॲटम्स आर अवेलेबल इन सच अ लिगंड, देन इफ द लिंकिंग इज टेक्स प्लेस थ्रू द टू डिफरंट ॲटम, then such a ligand is called as the ambidentate ligand. For example, thiocyanide SCN negative ion is an ambidentate ligand. It can coordinate it through S as well as N atom. तर SCN हे एक ambidentate ligand आहे. यामध्ये कधी जो कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होतो तो कधी कधी सल्फरमुळे तयार होतो, तर तोच कोऑर्डिनेट बॉन्ड कधी कधी नायट्रोजन ॲटममुळे तयार होतो. नाव द PD डायपॉझिटिव्ह आयन इज अ सॉफ्ट ॲसिड विच प्रिफर टू कोऑर्डिनेट विथ अ सॉफ्टर यस लिगंड. समजा PD डायपॉझिटिव्ह आयन इज अ सेंट्रल मेटल ॲटम अँड थायोसायनाइड इज अ लिगंड, देन the bond between the ligand and central metal ion is depend upon the nature of the central metal ion. If the nature of a central metal ion is soft acidic, then the soft basic part of that ligand is linked with the central metal ion. म्हणजे जिथे असं म्हणता येईल आपल्याला, सेंट्रल मेटल ॲटमचं नेचर जर सॉफ्ट ॲसिडिक असेल तर थायोसायनाइड मधला इथे दोन डोनर ॲटम आहे, सल्फर आणि नायट्रोजन. तर यामध्ये सल्फर ॲटम जो आहे तो सॉफ्टर लिगंड आहे, म्हणून
पी डी डायपॉझिटिव्ह आयन सेंट्रल मेटल ॲटम असताना लिंकिंग हे किंवा कोऑर्डिनेट बॉन्ड हा सल्फर ॲटमकडून होतो. सो इट प्रोड्युसिंग PdSCN tetra-time di-negative ion complex. That means a PD tetrathiocyanoto-palladium complex is formed. If the CO dipositive ion is a hard acid, CO dipositive ion is a hard acid which prefer to coordinate through harder nitrogen atom, producing CONCS tetra-time dinegative ion complexes. तर यामध्ये CO डायपॉझिटिव्ह आयन हे हार्ड ॲसिड आहे आणि त्याची रिॲक्शन जर आपण थायोसायनाइड लिगंड बरोबर जर केली असता सीओला अटॅच असणारा किंवा सीओला कोऑर्डिनेटेड बॉन्ड फॉर्म करणारा इलेमेंट्स असतो नायट्रोजन आणि त्यामुळे CONCS टेट्राटाइम डायनिगेटिव्ह आयन कॉम्प्लेक्स इथे तयार होईल. कारण CO डायपॉझिटिव्ह आयन हार्ड आहे आणि सल्फर आणि नायट्रोजनच्या तुलनेत नायट्रोजन हे हार्ड बेसिकचं काम इथे करत आहे. म्हणजेच CO हार्ड ॲसिड आणि नायट्रोजन हार्ड बेस. सो द कोऑर्डिनेट बॉन्ड इज फॉर्म बिटवीन द CO and N. Now the fifth one application is the feasibility of reaction. तर या अगोदरच्या आपण 4 ॲप्लिकेशन थोडक्यात बघून घेऊया. पहिली ॲप्लिकेशन होती प्रिडिक्टिंग द सोल्युबिलिटी, म्हणजेच जर कॉम्प्लेक्स मोर स्टेबल असेल तर नॉट सोल्युबल आणि कॉम्प्लेक्स वीकली ऑर लिस्ट स्टेबल असेल तर सोल्युबल. दुसरं इन प्रिडिक्टिंग द स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स, जर दोनही पार्ट ॲसिडिक आणि बेसिक पार्ट जर हार्ड असेल किंवा सॉफ्ट असेल तर त्यावेळेस कॉम्प्लेक्स मोर स्टेबल, आणि समजा एक पार्ट हार्ड आणि दुसरा पार्ट सॉफ्ट किंवा पहिला पार्ट सॉफ्ट आणि दुसरा पार्ट हार्ड असेल अशा वेळेसुद्धा ते लिस्ट स्टेबल कॉम्प्लेक्स होईल. त्यानंतर इन प्रिडिक्टिंग द हार्डनेस अँड सॉफ्टनेस, आपण यामध्ये एका रिॲक्शनचं उदाहरण घेऊन सांगितलं होतं की जर एखाद्या कॉम्प्लेक्समधला ॲसिडिक पार्ट सॉफ्ट बेसिक पार्टला अटॅच होत असेल आणि त्यामध्ये लागलेला हार्ड बेसिक पार्ट जर बाहेर काढत असेल तर तशा वेळेस तो ॲसिडिक पार्ट हा सॉफ्ट ॲसिडिक होता. म्हणजेच आपण लागलेल्या 2 पार्टपैकी ॲसिडिक पार्ट किंवा बेसिक पार्ट किंवा सॉफ्ट आणि हार्ड या दोन्ही गोष्टी इथे ओळखू शकतो. इन प्रिडिक्शन ऑफ कोऑर्डिनेशन इन ॲम्बिडेंटेड लिगंड, म्हणजेच ॲम्बिडेंटेड लिगंडमधला कोणता ॲटम हा सेंट्रल मेटल ॲटमशी कोऑर्डिनेटेड बॉन्ड फॉर्म करेल हे सुद्धा आपल्याला या सॅब प्रिन्सिपलवरून सांगता येईल. नंतर 5वं होतं फिजिबिलिटी. 5वी ॲप्लिकेशन आहे फिजिबिलिटी ऑफ रिॲक्शन. द रिॲक्शन दॅट लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ हार्ड अँड सॉफ्ट base pair is feasible. For example, the reaction between LiI, that means lithium iodide, and CSF, cesium fluoride, leads to the formation of, जर आपण यामध्ये रिॲक्शन केली लिथियम आयोडाईड आणि सीसियम फ्लुओराईड तर आपल्याला प्रॉडक्ट असा मिळतो आहे की लिथियम फ्लुओराईड आणि सीसियम आयोडाईड, म्हणजे इथे डबल रिप्लेसमेंट रिॲक्शन, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन इथे झालेली आपल्याला दिसत आहे विथ द लिबरेशन ऑफ 138 किलोजूल पर मोल ऑफ एनर्जी रिॲक्शन. आता फिजिबिलिटी ऑफ रिॲक्शन दॅट मीन्स स्पॉन्टेनिटी ऑफ रिॲक्शन. एखादी रिॲक्शन स्पॉन्टेनियस किंवा फिजिबल केव्हा असते, जर आता यामध्ये आपण 2 कंपाऊंड घेतले लिथियम आयोडाईड आणि सीसियम फ्लुओराईड, तर या दोनही कंपाऊंडमध्ये म्हणजेच पहिल्या कंपाऊंडमधला लिथियम हा कंबाईन होतो दुसऱ्या कंपाऊंडमधल्या हार्ड बेसशी. याचा अर्थ लिथियम हा हार्ड ॲसिड असला पाहिजे. लिथियम हा हार्ड ॲसिड
आणि फ्लोरीन हा हार्ड बेस आहे, म्हणून तयार होणारा कंपाऊंड हा लिथियम फ्लोराईड राहील. तर सेकंड कंपाऊंड तयार होत आहे CSI, तर दुसऱ्या कंपाऊंडचा CS. याचं नेचर जर आपल्याला शोधायचं असेल तर हा आय जो आहे पहिल्या कंपाऊंडचा आय हा सॉफ्ट बेस आहे आणि त्याच्याबरोबर CSI असा कंपाऊंड तयार होत आहे, म्हणजे CCM हा सॉफ्ट ॲसिडचं काम करतो आहे. म्हणजे जिथे सॉफ्ट सॉफ्ट हार्ड सॉफ्ट आणि हार्ड स्पेसिस एकमेकांना कंबाईन होण्यासाठी जे रिॲक्शन होते त्याला आपण त्या रिॲक्शनला फिजिबल रिॲक्शन असं आपल्याला म्हणता येईल. आणि नाव द सेकंड लास्ट ॲप्लिकेशन in predicting the existence of a certain metal ore this is the last application given in your syllabus for a SAB principle. Occurrence of various ore can be explained on the basis of a SAB principle. Following example indicate the utility of a SAB principle. Occurrence of various ore can be explained on the basis of SAB principle. SAB principle नुसार आपण वेगवेगळे ओअर्स कसे तयार होतात याबद्दल आपण सांगू शकतो. फॉलोइंग एक्झाम्पल इंडिकेट द युटिलिटी ऑफ SAB प्रिन्सिपल. हार्ड ॲसिड लाईक मॅग्नेशियम, कॅल्शियम, ॲल्युमिनियम. हार्ड ॲसिड like magnesium, calcium, aluminum, Mg dipositive, Ca dipositive, Al tripositive occur in a nature. हार्ड ॲसिड जे मॅग्नेशियम, कॅल्शियम, ॲल्युमिनियम आहे हे निसर्गामध्ये आढळतात. कोणत्या स्वरूपात? तर मॅग्नेशियम कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट, ॲल्युमिनियम ऑक्साईड या स्वरूपात. ठीक आहे. मॅग्नेशियम आढळतं मॅग्नेशियम कार्बोनेटच्या स्वरूपात, कॅल्शियम आढळतं कॅल्शियम कार्बोनेटच्या स्वरूपात, तर ॲल्युमिनियम आढळतं ॲल्युमिनियम ऑक्साईडच्या स्वरूपात. दे आर नॉट फाउंड इन सल्फाईड इन नेचर, म्हणजेच त्यांचे सल्फाईड ओर निसर्गामध्ये आढळत नाही. इट इज बिकॉज द कार्बोनेट अँड ऑक्साईड आयन्स आर हार्ड बेसिस. मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि ॲल्युमिनियम हे हार्ड ॲसिड असल्यामुळे त्यांचे तयार होणारे ओर जे आहे ते हार्ड बेस बरोबर तयार होतात. म्हणून कार्बोनेट आणि ऑक्साईड हे हार्ड बेसिस आहे, त्यामुळे तयार होणारे जे ओर आहे ते कार्बोनेट आणि ऑक्साईडचे ओर तयार होतात. व्हाईल द यस डाय निगेटिव्ह आयन इज अ सॉफ्ट बेस, परंतु सल्फाईड जे आहे सल्फाईड जो पार्ट आहे तो सॉफ्ट बेस आहे आणि त्यामुळे हार्ड ॲसिड सॉफ्ट बेस बरोबर स्टेबल कॉम्प्लेक्स तयार करू शकत नाही किंवा स्टेबल ओअर तयार करू शकत नाही. म्हणून त्यांचे मॅक्झिमम ओअर हे कार्बोनेट आणि ऑक्साईड असे आढळतात. बट नाव द नेक्स्ट केस इज अरायझेस हिअर. क्युप्रस, सिल्वर अँड मर्क्युरी एक्झिस्ट ॲज देअर सल्फाईड. आता क्युप्रस म्हणजेच कॉपर, सिल्वर, मर्क्युरी हे सल्फाईडच्या स्वरूपात आढळतात, म्हणजे Cu2S, Ag2S, Hg2S which are formed by the combination of a soft acid. म्हणजेच कॉपर, सिल्वर, मर्क्युरी हे सॉफ्ट बेसिस आहे आणि सॉफ्ट ॲसिड्स आहे. कॉपर, सिल्वर, मर्क्युरी हे सॉफ्ट ॲसिड आहे, त्यांचं कॉम्बिनेशन सॉफ्ट बेस बरोबर होणार. तर सल्फाईड आयन हे सॉफ्ट बेस असल्यामुळे या कॉपर, सिल्वर आणि मर्क्युरीपासून सॉफ्ट ॲसिडची रिॲक्शन सॉफ्ट बेस बरोबर होऊन त्यांचे सल्फाईड ओर आपल्याला मिळतील. परंतु which are formed by the combination of soft acid and soft base, these metal never exist in their as their carbonate, परंतु त्यांचे कार्बोनेट तयार होणार नाही. Ni dipositive, Cu dipositive and Pb dipositive, that means nickel, copper and lead are borderline acid that exist in a nature as both carbonate as well as sulfide. म्हणजेच निकेल, Cu डायपॉझिटिव्ह आयन, Ni डायपॉझिटिव्ह, Cu डायपॉझिटिव्ह आणि Pb डायपॉझिटिव्ह आयन हे बॉर्डर लाईन ॲसिड आहे, हे बॉर्डर लाईन ॲसिड्स आहेत. मग
आता हे बॉर्डर लाईन ॲसिड सॉफ्ट बेसबरोबर तसंच हार्ड बेसबरोबर सुद्धा कंबाईन होऊ शकतात. म्हणून या बॉर्डर लाईन ॲसिडचे कार्बोनेट तसे सल्फाईड असे दोनही पद्धतीचे ओअर्स आपल्याला नेचरमध्ये आढळतील. तर अशा पद्धतीने आपण सॅब प्रिन्सिपल आणि त्याचे ॲप्लिकेशन या व्हिडिओद्वारे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तरी आपण त्या योग्य प्रकारे समजून घ्याव्या आणि त्याखाली या व्हिडिओनंतर गुगल फॉर्ममध्ये मी काही ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स आपल्याला दिलेले असतील. प्रत्येकाने ते ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. धन्यवाद.